नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 94. काही वेळात अमू शुद्धीत आली. तिने आजूबाजूला बघितलं. तिला शर्व खिडकीजवळ उभा राहून कॉलवर कुणाशी तरी बोलत असलेला दिसला. ती उठायला लागली तसं तिला परत गरगरून आलं. ती डोक्याला हात लावून बसली. तसं शर्वचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याने लगेच कॉल कट केला आणि तो घाईतच तिच्याजवळ आला. रिलॅक्स, झोपूनच राहा, लगेच उठू नको, शर्व तिला म्हणाला. मला काय झालंय? ठीक आहे मी, बस थोडं गरगरताय. तुम्ही ठीक आहात ना? अमूने विचारलं. वेडी, स्वतःला एवढा त्रास होतोय तरी माझी काळजी करते. ठीक आहे मी, काहीही झालं नाही आहे. छोटीशी जखम आहे, काही दिवसातच ठीक होईल. पण तू काय हालत करून ठेवली स्वतःची. जेवण नाही, पाणी नाही, सारखी धावपळ करत असतेस. इथे पण असं धावत यायची गरज होती का? स्वतःची बिलकुल काळजी घ्यायची नसते तुला. शर्व काळजीने पण जरा चिडून म्हणाला. गरज होती म्हणजे? तुम्हाला लागलाय म्हटल्यावर माझी काय हालत झाली होती तुम्हाला काय माहिती आहे? किती अस्वस्थ वाटत होतं मला. काहीच सुचत नव्हतं तुमच्याशिवाय. अमू रडत म्हणाली. अगं बस, किती रडणार अजून? शर्व तिला म्हणाला. मग किती ओरडत आहात तुम्ही मला? अमू म्हणाली. नाही ग राणी, ओरडत कुठे आहे, बस तुझ्या काळजीने बोलतोय. आणि आता तर आपलं बाळपण आहे म्हटल्यावर दुप्पट काळजी घ्यायला नको का तुला? शर्व म्हणाला. मी काही बाळ वगैरे नाही आहे. अमूला शर्वचं बोलणं काही कळलं नव्हतं. मी कुठे म्हटलं की तू बाळ आहेस? मी तर आपल्या बाळाबद्दल बोलतोय. शर्व गालात हसतच अमूला म्हणाला. म्हणजे? अमूने नकळून विचारलं. अगं म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस. आई बाबा होणार आहोत आपण. शर्व तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला. काहीही. अमूला अजून पण विश्वास नव्हता. काहीही काय? अगं खरंच आई बाबा होणार आहोत आपण. तुला हे जे त्रास होत आहे ते त्याच्यामुळेच आहेत. डोकं दुखणं, गरगरणं, भूक न लागणं, हे सर्व. आणि आज तू एकतर जेवण केलं नाहीस, शिवाय स्ट्रेस, धावपळ यामुळे तुला चक्कर येऊन तू बेशुद्ध झाली होतीस. डॉक्टर स्वतः बोललेत मला. शर्व तिला सांगत होता. काय खरंच? पण कसं शक्य आहे हे? म्हणजे आपण प्रोटेक्शन यूज केलेलं ना? अमू हो, पण नेहमी कुठे यूज केलं, 1-2 वेळा नव्हतं. शर्व बोलला. म्हणजे मी खरंच आई होणार? अमू आश्चर्याने म्हणाली. हो. का, तुला आनंद नाही का झाल्या गोष्टीचा? शर्वने विचारलं. आनंद? मला काहीच कळत नाही आहे. आणि मी अजून 24ची तर आहे. मी कसं सांभाळणार आहे बाळाला? आणि तुम्ही पण आता कुठे इथे असणार? मग मी एकटी काय करणार? अमू हे रिलॅक्स, पॅनिक नको होऊ. आपण शांततेत बोलू या विषयावर. आता आधी काहीतरी खाऊन घेऊ. घरी जायचं ना की इथेच थांबायचं आहे अजून? शर्व म्हणाला. हो, घरी जायचं आहे. अमू मान हलवत म्हणाली. हो ना, मग झोप जरा, मी आलोच. डॉक्टरला बोलावतो आणि तुला खायला पण मागवतो काहीतरी, शर्व म्हणाला. तसं अमूने होकार दिला. शर्व बाहेर आला आणि तिथे बाहेर बसला. त्याने चेहऱ्यावर हात फिरवला. त्याला अमूचं टेन्शन आलं होतं. ती प्रेग्नेंट आहे समजल्यावर त्याला खूप आनंद झाला होता. पण
आता अमू जसं रिॲक्ट झाली होती त्यावरून त्याला भीती वाटत होती. हे, तुम यहाँ क्या कर रहे हो? तुम्हें रूम में होना चाहिए था ना? विक्रम त्याच्याजवळ येत म्हणाला. ओ हाँ, मैं डॉक्टर को बुलाने जा रहा था, शर्व म्हणाला. क्यों, क्या हुआ? तुम ठीक हो ना? विक्रमने काळजीने म्हटलं. हाँ, मैं ठीक हूँ. वो अमेया को होश आ गया है तो डॉक्टर उसे देख लेंगे तो अच्छा रहेगा ना, इसलिए, शर्वने सांगितलं. होश आ गया भाभी जी को? तुम अंदर जाओ, मैं लेकर आता हूँ डॉक्टर को. मुझे भी मिलना है उनसे, विक्रम म्हणाला. तसं शर्व ओके म्हणाला आणि तसं बोलून तिथेच थांबला. अब क्या हुआ, क्यों रुके हो? विक्रमने विचारलं. अरे, वो अमेया के लिए कुछ खाने को लाने जाता हो. उसने सुबह से कुछ नहीं खाया है, शर्व म्हणाला. तो तुम क्यों जा रहे हो? किसी को भेजकर मंगवा दो. रुको, मैं ही भेज दूंगा किसी को, तुम जाओ, विक्रमने म्हटलं. थँक्स यार, शर्व मनापासून विक्रमला म्हणाला. यार भी बोलता है और थैंक्स भी, ये अच्छी बात नहीं है, विक्रम मान हलवत म्हणाला. ठीक है बाबा, चलो मैं जाता हूँ, शर्व विक्रमला म्हणाला. ओके, विक्रम म्हणाला आणि डॉक्टरांना बोलवायला निघून गेला. शर्व अमूजवळ परत आला. ती झोपून होती. अमेया, उठतेस का? डॉक्टर येतच असतील, शर्व तिच्याजवळ येऊन म्हणाला. हो, बसा ना तुम्ही पण. तुम्हाला पण अशक्तपणा आला असेल. ब्लड गेलं ना बरंच, अमू म्हणाली. ठीक आहे मी. तू पाणी पितेस का थोडं? शर्व तिला म्हणाला. हो, अमूने हो म्हटलं. शर्वने अमूला पाणी पाजलं. तोच विक्रम डॉक्टरला घेऊन आत आला. हॅलो प्रिटी गर्ल, आता कशी आहे तब्येत? डॉक्टर तिच्या हाताचे नाडी चेक करत म्हणाले. ठीक आहे, अमूने उत्तर दिलं. व्हेरी गुड. तुम्ही आता पूर्णपणे ठीक आहात. फक्त स्वतःची काळजी घ्या. जेवण स्किप करू नका. अशा अवस्थेत ते चांगलं नसतं. स्वतःला जपावं लागेल, तेव्हाच बाळ पण हेल्दी होईल, डॉक्टर सांगत होते. हो डॉक्टर, मी खरंच प्रेग्नेंट आहे? म्हणजे मला तर काही वेगळं जाणवत नाही आहे, अमूने विचारलं. माझा काही जास्त स्टडी नाही त्या बाबतीत, पण हे नक्कीच सांगू शकतो की तुम्ही प्रेग्नेंट आहात. मिस्टर शर्व, तुम्ही दोघे आता घरी जाऊ शकतात, पण जायच्या आधी डॉक्टर नेहाला कन्सल्ट करून घ्या. चांगल्या गायनॅक आहेत त्या. तुमच्या मिसेसच्या काही टेस्ट करायच्या आहेत, त्या पण होतील आणि तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर पण त्या देतील, डॉक्टरांनी सांगितलं. ओके डॉक्टर, अँड थँक्स, शर्व म्हणाला. इट्स माय ड्युटी. असं बोलून डॉक्टर बाहेर निघून गेलेत. डॉक्टर गेल्यावर शर्वने विक्रमला जवळ बोलावलं. विक्रम, मीट माय लवली वाईफ अमेया, अँड अमेया, वन ऑफ गुड पर्सन इन माय लाईफ, माय फ्रेंड, कॅप्टन विक्रम. शर्व त्या दोघांची ओळख करून देत म्हणाला. हेलो सर, आई रिमेंबर उस दिन वीडियो कॉल पर आपसे ही बात हुई थी ना? अमू छान स्माइल करत म्हणाली. एस भाभी जी, लेकिन आपको ये याद नहीं कि मैंने कहा था मुझे सर मत बोलिए, आपका देवर हूँ मैं, विक्रम ही हंसून म्हणाला. हाँ, लेकिन मैं आपको सर ही कहूँगी. आप इनके फ्रेंड होने से पहले एक सैनिक है, उसका रिस्पेक्ट तो करना ही है मुझे, अमू म्हणाली. ठीक है, आपको जो अच्छा लगे. वैसे
अब तबीयत ठीक है ना आपकी? विक्रम म्हणाला. हाँ ठीक है, अमू ने ही उत्तर दिलं. मैं आप दोनों के लिए बहुत खुश हूँ. कॉन्ग्रॅट्स बोथ ऑफ यू. विक्रम अमू आणि शर्वला म्हणाला. थँक्यू. अमूने विक्रमचे आभार मानले. तोच डोर नॉक झालं. शर्वने आत बोलावलं तसं तेच दोघे ऑफिसर्स आत आलेत. हॅलो सर, त्यांनी ग्रीट केलं. येस, क्या बात है? शर्व त्या दोघांकडे बघून म्हणाला. सर एक्चुअली वो हम मैम से सॉरी बोलने आए थे. सॉरी? वो किस लिए? अमिया, काय झालं आहे? शर्व न कळून विचारत होता. मैं बताता हूँ. दरअसल जब भाभी जी तुमसे मिलने आई थी तब सिक्योरिटी रीज़न के लिए इन दोनों ने भाभी को अंदर नहीं आने दिया था. विक्रम सांभाळून घेत म्हणाला. ओके, इसमें सॉरी की कोई बात नहीं है. आप लोगों ने आपका काम ही किया है. शर्व म्हणाला. यस सर, बट वो मैम को हमने रूम के अंदर बंद करके रखा था. तो पुढे बोलतच होता, पण विक्रमने त्याला गप्प बसायचा इशारा केला. तो गप्प बसला, पण शर्व काही बोलणार तोच त्याचा मोबाईल रिंग झाला. अभयचा कॉल होता, त्यामुळे शर्वला रिसीव करावा लागला. हॅलो, हां बोल. शर्व कॉल रिसीव करून म्हणाला. शर्व, अमू तुला तिथे भेटायला आली आहे. भेटलास का तू तिला? अभयने विचारलं. हो, माझ्यासोबतच आहे ती, शर्वने म्हटलं. थँक गॉड. ठीक आहे ना ती? अरे विशालचा कॉल आलेला मला. अमू तिथे आहे, पण तुमचे ऑफिसर्स तिला तुझ्यापर्यंत येऊ देत नाही आहे आणि तिला एका रूममध्ये बंद करून ठेवलं आहे. खूप रडते अमू, म्हणत होता विशाल. आणि त्याला पण आत येऊ देत नव्हते. त्याने मला तसंच यायला लावलं आहे. निघालो आहे, अर्ध्या रस्त्यातच आहे मी. अभय तिकडून बोलत होता. नको येऊस, म्हणजे ती ठीक आहे आणि माझ्यासोबतच आहे आणि आम्ही आता घरी जायलाच निघतो आहे, शर्वने अभयला सांगितलं. ओके, भेटतो मग मी नंतर. बाय, अभयने म्हटलं. हो बाय, शर्व म्हणाला. इकडे शर्व अभयसोबत बोलत होता तेव्हा विक्रम त्या दोघं ऑफिसर्सला रागवत होता. मैं कर रहा था ना सिचुएशन हैंडल, फिर बीच में बोलने की क्या ज़रूरत थी तुम लोगों को? मैं सोच रहा था कि गलती हो गई, लेकिन तुमको बचा लूँगा. लेकिन अब भुगतो, सामना करो कैप्टन शर्व के गुस्से का, विक्रम चिढ़ून म्हणाला. सर, वो तो हम बस सच बोल रहे थे. अरे तो मैं कौन सा तुम्हें झूठ बोलने को कह रहा था? लेकिन चुप तो रह सकते थे ना, विक्रम म्हणाला. सॉरी सर. क्या सॉरी? छोड़ो अब, अभी जो होगा वो देख लो, विक्रम मान हलवत म्हणाला. हो गई खुसुर फुसूर, अब पूरी बात बताओ, शर्व म्हणाला. काय होणार आता त्या दोघं ऑफिसर्सचं? काय करेल शर्व? उत्सुकता असेल ना तुम्हाला? मग वाट बघा पुढच्या भागाची. धन्यवाद.